नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शीतल्स ड्रीम वर्ल्ड। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे जे गिफ्ट पाहत आहात हे आम्ही स्प्रिशाच्या डॅडींसाठी घेतलं आहे, कारण की आम्ही त्यांचा 16 डिसेंबरला वाढदिवस आहे, तर आम्ही बर्थडे वीक त्यांचं सेलिब्रेट करत आहोत। बर्थडे कुठे आलाय माझा अजून वेळ आहे। हां, पण आता मंथचा बर्थडे वीक चालू झाला आहे, आज आहे मंडे, म्हणजे रोज एक एक गिफ्ट असणार वाटतं। बघू आता काय होतंय, कसं होतंय पॉसिबल ते, पण हॅपी बर्थडे वीक, हॅपी बर्थडे मंथ। थँक्यू बाबू। व्हॉट इज दिस? लुकिंग नाइस। चलो चलो ओपन करो, ओपन ओपन ओपन। सगळे गिफ्ट मी त्यांचे ऑनलाईनच मागवले आहे आणि त्यांच्या आवडीचे पदार्थही मी आता बनवणार आहे बर्थडे वीक स्पेशल। तर आजचा फर्स्ट मेनू आहे त्यांचा ऑल टाइम फेवरेट, म्हणजे स्प्रिशाच्या डॅडींचा, माझ्या हबीचा थेपले। बर्थडे वीक चालू आहे म्हणून मग स्पेशल हस्बंडसाठी थेपले बनवले आहेत। आता बर्थडेचा डे येईपर्यंत त्यांचे फेवरेट सगळं। आज फर्स्ट मेनू केलेला आहे थेपले। अरे माझा बच्चा, तू पण ठेपले बनवणार डॅडीसाठी? वा वा, सरप्राईज देणार डॅडीला ठेपले बनवून। बघा किती आवड आहे स्प्रिशूला सुद्धा, मला सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प करते ती। ते बघा कशी मस्त क्यूटी पाय माझी। गुड मॉर्निंग, आणि आज आहे 14 डिसेंबर। तर आज सुद्धा 14 डिसेंबर आहे आणि आज सुद्धा त्यांच्यासाठी मी गिफ्ट मागवले, ते आलेलं आहे आणि ऑब्व्हियसली मी ते तुमच्याबरोबर शेअर करते। आणि आज सुद्धा त्यांच्या फेवरेट काहीतरी मेनू बनवेल, बघू काय, अजून डिसाईड नाही केलेलं आहे। आणि त्यांच्या तशा भरपूर फेवरेट डिशेस आहेत, त्याच्यातलाच एखादं बनवेल, तर स्टे ट्यून फॉर दॅट। आणि हे आहे स्प्रिशाच्या डॅडींचं सेकंड डेचं गिफ्ट, ते सुद्धा ऑनलाईन मिंत्रावरूनच मागवलेलं आहे आणि होपफुली सगळे पार्सल येत आहेत बरोबर टायमावर, ते मेन थिंग आहे। आजचं हे गिफ्ट आणि मग 16 डिसेंबरला लास्ट, कारण की तो बर्थडे आहे 16 डिसेंबर। वीक नाही करायचं, मंथ करायचं, पूर्ण मंथ कर ना। आता यावेळेस आपण बर्थडे वीक केलाय, नेक्स्ट टाइम आपण बर्थडे मंथ करू। मस्त कलर मस्त आहे ना, माय फेवरेट, आणि माझी चॉईस छानच आहे। तर फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सकाळी बोलली होती की काहीतरी स्पेशल करणार आहे, तर चला आता ती स्पेशल डिश बनवायला सुरुवात करूया। बट्टा डॅडी, आजची रेसिपी काय असेल? आजची रेसिपी ने काहीतरी चांगली आयटम असेल। सांग ना मग काय? यम्मी यम्मी फूड असेल काहीतरी। मग काय असेल सांग तर, गेस तर कर। बघून मला काय आयडिया येतच नाहीये, काय सांगू? शुअर? कॅमेरासाठी? कॅमेरासाठी नाही, बघ ना याच्यावरून काय कळेल तुला। ओके ठीक आहे, बाय। तर आज बनवणार आहे दाल ढोकळी। तर आज आहे 15 डिसेंबर आणि स्प्रिशू तिच्या डॅडींना गिफ्ट देत आहे। गिफ्ट हॅपी बर्थडे बोल, हॅपी बर्थडे डॅडी। थँक्यू। आज परत गिफ्ट? हो, बर्थडे वीक चालू आहे ना। Oh, something special. I know. What is this? Is this a watch? No, not at all. If this is not a watch, then what is this? Wow, what is this? Yay! I guessed it. It's a watch. Wow. Navy blue color watch. Leather strap. With steel finish. रोज काहीतरी स्पेशल द्यायचंय। Wow. See this. It's looking nice. नक्की आवडलं? हो, माझा हो नक्की आवडलं। स्टील फिनिश आहे, मस्त आहे। तर आजचा स्पेशल मेनू आहे मसाला पुरी, जे डॅडींचा फेवरेट आहे। तर काल जे मी पीठ मळलं होतं दाल ढोकळीचं, त्यातनं थोडं उरलं होतं, तर त्याच्यात तीळ टाकून मी आता मसाला पुरी बनवले आहे। त्यांना फार आवडते मसाला पुरी विथ चाय। तर आज 15 डिसेंबरचा हाच मेनू आहे, कारण की नेक्स्ट डेला गुरुवारी तर उपवास असेल आणि नेक्स्ट डे झालेला आहे। आणि आज आहे 16 डिसेंबर, म्हणजे स्प्रिशाच्या डॅडींचा बर्थडे, आणि आज आहे आपली महालक्ष्मीची पूजा। पहा देवी किती सुंदर दिसत आहे, आणि त्यामुळे आज डॅडींचा उपवास असल्यामुळे 3 दिवस मस्त त्यांच्या आवडीचे मेनू बनवले मी। डॅडीने हॅपी बर्थडे डॅडी।
गिव गिफ्ट. हॅपी बर्थडे करते आज. थँक्यू. परत आज गिफ्ट. हो. आज 16 डिसेंबर म्हणून आजचं गिफ्ट आहे हे. माझ्यासाठी आहे ना नक्की की तुझ्या काहीतरी पात्र आहे. आज 16 डिसेंबर निमित्त सरप्राईज फ्रॉम भावना आंटी बर्थडेला पंकिलला. आणि ही आहे माझी चुलत सासू म्हणजे पंकिलची काकू आणि तिने पंकिलचा वाढदिवस आहे म्हणून सरप्राईज भेट दिलेली आहे आम्हाला. येऊन अचानक सरप्राईज केला आहे की ती चेन्नईला असते, मग आता ती मुंबईला आली आहे म्हणून मग ती आता अचानक आम्हाला सरप्राईज दिलं. म्हणाली स्पेशल पंकिलचा बर्थडे आहे तर मग चला जाऊन सरप्राईज देऊया. तर आम्ही खूप खुश झालो तिने अशा सरप्राईज दिल्यामुळे. थँक्यू भावना आंटी. आणि हे बघा शॅडोचं सुद्धा किती जीव आहे तिच्यावर, कारण की आधी ती इथेच डोंबिवलीमध्ये राहायची. बोलली भावना आंटीला की थांबा थोडा रात्री बड्डे करून जा, पण त्यांना दुसरीकडे जायचं होतं. तर मी आज बड्डे स्पेशल बनवली आहे गाजराचा हलवा आणि पावभाजी मेनू. हा माझा आजचा बड्डे स्पेशल मेनू आहे. आणि आता देवपूजा करायला घेतलेली आहे. संध्याकाळचे वाजले आहे 7. आता मी पोथी वाचायला घेईल आणि देवीची आरती करू, मग नंतर आम्ही केक कटिंग करू. महालक्ष्मी माता की जय. श्री महालक्ष्मी महात्म्य व्रतकथा पूजावी. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमलें कमलें महिं प्रसिद्ध 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 स्वाहा. श्री महालक्ष्मी महात्म्य प्रसन्न. ओम श्री. आपला जामात्राचा आहे खूप श्रीमंत आहे, ज्याच्याकडे जाताना आपले हाल समज त्याला काही दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे परदेशावर जावयाच्या राज्यात आला असता तो तळाकाठी विषण ते बसला असताना मेनू पण स्पेशलच्या डॅडींचा फेवरेट आहे. ॲक्च्युली 2 केक आले होते, एक त्यांच्या बहिणीने पाठवला होता, एक माझ्या भावांनी पाठवला होता. त्यामुळे म्हटलं की आता केक नको आणायला, मी असा गाजराचा हलवाचा केक बनवला डॅडींसाठी सरप्राईज. थँक्यू. 2 केक आलेले आहेत म्हणून मग आता केक हा गाजराचा हलवाचा. केक पेक्षा पण भारी हे माझं ते ऑल टाइम फेवरेट. म्हणून तर आज स्पेशल. फक्त डिसेंबर आणि जानेवारी मध्येच भेटतं. मला माहिती आहे म्हणून तर आज खास स्पेशल तुझ्यासाठी बनवला. थँक्यू. लव यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. कांट वेट. आणि आता आम्ही करत आहोत केक कटिंग. हे पहा यम्मी यम्मी केक्स. आणि स्पेशा पहा तिचा भाऊ आलाय तर ती फार वेडी झालेली की त्याच्या बाजूलाच बसायचं, खुशच्या बाजूलाच बसायचं, तिला डॅडीच्या बाजूला बसायचं नाही आहे. आणि सिम्पल असं डेकोरेशन केलं आहे मी. फक्त टेबलच्या अवतीभोवती बलून्स लावलेले आहेत. आणि हे पहा पप्पासुद्धा आलेले आहेत बर्थडे सेलिब्रेशनसाठी, म्हणजे सरप्राईज दिलेलं आहे त्यांनी. आणि एक केक त्यांच्यातर्फेच आहे आणि एक आहे निकिता दीदीतर्फे. तर आता आम्ही केक कटिंग करू, पण स्पेशा तिच्या डॅडीच्या बाजूला बसायलाच रेडी नाही, तिला भाईच्या बाजूलाच बसायचं. तू भी हात लगा ना, अरे लगा ना. टू यू हॅपी बर्थडे डियर पंकिन. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस. हॅपी बर्थडे टू यू. उपवास ना. अच्छा उसका भी उपवास है आज की. गुरुवार मार्गशीर्ष का. मग आता त्याला नाही कोणी बघायचं, तो तुम्हाला सगळ्यांना बरोबर. ये दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ये हॅपी बर्थडे. हा बाकी. हे पहा डॅडी फक्त केक भरवत आहे आणि ते खायची फक्त ॲक्टिंग करतायत. मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे आम्ही खाऊ शकत नाही. आता जेवताना उपास सोडताना खाऊ केक. आणि केक खरंच खूप यम्मी आहे. थँक्यू विशाल, विपुल, पप्पा, आई आणि निकिता दीदी फॉर यम्मी केक गिफ्ट्स. अरे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केले, तुम्ही छोटे छोटे व्लॉग्स पाहिलेच आम्ही काय स्पेशल केलं स्प्लिशाच्या डॅडींसाठी ते. तर हा माझा बर्थडेचा आजचा मेनू होता. पावभाजी, गाजराचा हलवा, समोसा आणि केक. तर नक्की सांगा मित्रमैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला का. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळे मस्त खुशीत राहा. बाय बाय. जय श्री कृष्ण.